स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अहमदनगर डीसीसी बँक भरती 2024-25 चे जे आज 3 शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत त्या पेपरचं स्वरूप कसं होतं याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तिन्ही वेगवेगळ्या शिफ्टचा विचार आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत मित्रांनो। सर्व विषयानुसार टॉपिकनुसार आपण अभ्यास करणार आहोत। कोणकोणत्या टॉपिक वरती भर देण्यात आला होता, कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते किंवा आपल्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पेपरचं स्वरूप मी तुम्हाला सांगून घेतो, त्यानंतर प्रत्येक विषयानुसार आणि टॉपिकनुसार आपण या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघणार आहोत। तर बघा, त्यासाठी ब्लँक पेज मी इथं ओपन करून घेतलेला आहे। प्रत्येक विषयानुसार तुम्हाला माहिती देऊन घेतो, त्यानंतर टॉपिकनुसार तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, जिल्ह्याच्या माहितीवरती किती प्रश्न विचारले होते, कोणकोणते प्रश्न आले होते किंवा इतर जे आपले मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता इतर जे विषय आहेत त्यावरती कोणकोणत्या टॉपिक वरती कोणकोणते प्रश्न आले होते ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। अतिशय हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, सर्वप्रथम जर विचार केला तर मराठी, ठीक आहे। आता मराठी विषय आपण सर्व माहिती जाणून घेऊया। मराठी या विषयावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते किंवा किती प्रश्न विचारले गेले होते। तर बघा, इथून मागे आपण अहमदनगर डीसीसी बँक भरतीचा एक अभ्यासक्रमावरती व्हिडिओ बनवला होता। त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ॲक्युरेट जर म्हटलं तर 90 ते 95% त्याच टाईपचे प्रश्न विचारले गेले होते एवढं म्हणायला हरकत नाही। जे सांगितलं होतं जसं की मराठीवरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात, इंग्रजीवरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात, त्यासोबत गणितावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात, बुद्धिमत्तावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात, त्यासोबत आता हे जे प्रश्न झाले याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर संगणक याच्यावरती जर विचार केला तर तुम्हाला 7 ते 8 किंवा 10 प्रश्न विचारले जातात। आणि या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आता फक्त जीके जीएस राहिलं, ठीक आहे। जीके जीएस याच्यावरती जर म्हटलं तर टोटल तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात। हे जे परीक्षेचं स्वरूप आहे हेच कंटिन्यू पुढे देखील आपल्याला इथं अहमदनगर डीसीसी बँक भरतीसाठी देखील आलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो। यामध्ये मराठीवरती 15 प्रश्न, इंग्रजीवरती 15 प्रश्न, गणितावरती 15 प्रश्न, बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न आणि संगणकावरती 10 प्रश्न हेच याच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत। यामध्ये हे टोटल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हेच टोटल आपले 65 होतात मित्रांनो। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि संगणक या विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला यावरती 65 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात। कमीत कमी 60 मार्कांसाठी आणि जास्तीत जास्त 65 मार्कांसाठी तुम्हाला इथे प्रश्न विचारले जात आहेत। आता बाकीचे जे आपले विषय आहेत यामध्ये बँकिंग सहकार झालं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र किंवा चालू घडामोडी झालं, यावरती मग किती प्रश्न विचारले जातात तर या सर्व विषयांवरती 25 प्रश्न विचारले जातात। आता हे जे बाकीचे 25 प्रश्न आहेत ते कोणकोणत्या टॉपिक वरती विचारले गेले होते हे देखील मी तुम्हाला सांगून देतो। जर आज तुमचा पेपर झाला असेल किंवा तुमच्या इतर कोणत्याही मित्राचा पेपर झाला असेल तर संपूर्ण पेपरचं स्वरूप तुम्हाला समजून आलेलंच असेल मित्रांनो। अभ्यासक्रमावरती आपण एक डिटेल मध्ये व्हिडिओ अपलोड केला होता, त्याचनुसार संपूर्ण पेपरचं स्वरूप होतं मित्रांनो। जवळपास तुम्हाला ॲक्युरेट 90 ते 95% संपूर्ण अभ्यासक्रमाचं स्वरूप सांगितलं होतं। यामध्ये प्रत्येक विषयावरती किती प्रश्न विचारले जातील हे देखील सांगितलं होतं आणि त्याचनुसार परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो। आता इथपर्यंत तुम्हाला समजून आलं, मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15 प्रश्न, गणित, बुद्धिमत्तासाठी एकत्रित जर विचार केला तर 25 प्रश्न, संगणकावरती तुम्हाला 7 ते 10 प्रश्न आणि जीके जीएस वरती तुम्हाला 25 प्रश्न। आता जीके जीएस वरती सांगितल्याप्रमाणे हे जे 25 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत हे तुम्हाला कुठून विचारले जातात हे देखील मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये डायरेक्टली जीकेचा जर विचार केला तर यामध्ये सामान्य ज्ञानचा आपण इथं एकत्रित विचार करूया। तर यामध्ये जर विचार केला तर आपल्याला महाराष्ट्राची माहिती इथं थोडी जास्त विचारली गेली होती। महाराष्ट्राच्या माहितीवरती आपल्याला प्रत्येक शिफ्टला जर विचार केला तर 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते आणि त्याच सोबत जिल्ह्याच्या माहितीवरती, ठीक आहे। यामध्ये जिल्ह्याची माहितीवरती जर म्हटलं तर यामध्ये प्रत्येक शिफ्टला 3 ते 4 प्रश्न विचारले गेले होते, ठीक आहे। एकत्रित जर विचार केला तर आपल्याला जीके जीएस वरती आपल्याला यामध्ये चालू घडामोडीवरती 2 प्रश्न विचारले जातात असं समजून आलेलं आहे विद्यार्थ्यांकडून। टोटल जर म्हटलं तर आपल्याला इथं 10 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे। या 25 पैकी हे 10 प्रश्न तुम्हाला या टाईपचे विचारले जातात। जिल्ह्याच्या माहितीवरती प्रत्येक शिफ्टला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न विचारले जात आहेत। 4 किंवा 3 प्रश्न तुम्हाला प्रत्येक शिफ्टला विचारले जात आहेत मित्रांनो। त्याच सोबत जिल्ह्याच्या माहितीवरती आपण हे जे पीडीएफ दिलं होतं ऍज इट इज जर म्हटलं तर पहिल्या शिफ्टला जर विचार केला तर आपल्या पीडीएफ मधून 3 ते 4 जे प्रश्न विचारले
केले होते ते सर्व प्रश्न आपण आपल्या पीडीएफ मध्ये दिले होते. जर आज तुमचा पेपर झाला असेल तर तुम्हाला कोणकोणते प्रश्न आले होते हे देखील मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच सोबत तुम्हाला इतर दुसऱ्या तिसऱ्या जे शिफ्टला प्रश्न विचारले गेले होते जिल्ह्याच्या माहितीवरती ते देखील आपल्या पीडीएफ मधून आलेले आहेत मित्रांनो. हे जे पीडीएफ आपण रीड केलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला लगेच समजून आलं असेल कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते. काही प्रश्न मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. आता हे जे 10 प्रश्न झाले 25 पैकी 10 प्रश्न जीके जीएस वरती तुम्हाला या टाइपचे विचारले गेले होते. चालू घडामोडीवरती जर म्हटलं तर 2024 ची चालू घडामोडी तुम्हाला विचारली गेली होती. त्यासाठी तुम्हाला लेटेस्ट 1 वर्षाची चालू घडामोडी कोणती विचारली जाऊ शकते. जास्त प्रश्न येत नाही. 2 प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जातात. महाराष्ट्राच्या माहितीवरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न, जिल्ह्याच्या माहितीवरती 3 ते 4 प्रश्न आणि इतर आपल्याला या व्यतिरिक्त जीकेचे जे पण महत्त्वाचे प्रश्न असतील 1-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. या व्यतिरिक्त जीके वरती जास्त भर दिला जात नाहीये मित्रांनो. ठीक. जर विचार केला तर बाकीचे जे 15 प्रश्न आहेत मित्रांनो ते बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावरती विचारले गेले होते. बँकिंग वरती जर विचार केला तर एकत्रित आपल्याला 7 ते 8 प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती जर विचार केला तर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे याच्यावरती जर म्हटलं तर आपल्याला 4 ते 5 प्रश्न इथे विचारलेले आहेत मित्रांनो. या टाइपचे पेपरचं स्वरूप होतं संपूर्ण आजचं. ठीक आहे. यानुसार तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आणि विज्ञानावरती शक्यतो तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जात नाहीये मित्रांनो. चुकून 2 ते 3 प्रश्न इथे विचारले जात आहेत. संपूर्ण जीके जीएस चे हे जे 25 प्रश्न विचारले जातात हे देखील तुम्हाला सांगून घेतलं. याच्यामध्ये महाराष्ट्राची माहिती तुम्हाला विचारली जाते आणि महाराष्ट्राच्या माहितीमध्ये देखील विचार केला तर डोंगर रांगा किंवा ज्या पण आपल्याला वेगवेगळे पर्वत आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यासोबत आपले महाराष्ट्राची जी पण दिशा आहे त्या दिशावरती देखील प्रश्न विचारले जातात मित्रांनो. किंवा जे सीमा आहेत सीमा लगत जे पण महत्त्वाचे आपल्याला दिशा किंवा डोंगर रांगा आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि जिल्ह्याच्या माहितीवरती कोणकोणत्या टाइपचे प्रश्न विचारले जात आहेत ते थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगून घेतो. बँकिंग वरती तुम्हाला एकत्रित कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती 4 ते 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. विज्ञानावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचे एकत्रित 25 प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरती विचारले जात आहेत. बाकी जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्तावरती या टाइपचे तुम्हाला एवढे प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर चला आता जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला कोणकोणत्या टाइपचे कसे प्रश्न आले होते ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो. ज्या पण विद्यार्थ्यांचा आजचा पेपर झाला असेल त्यांना लगेच हे प्रश्न आले होते की नाही ते समजून येईल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये याच स्वरूपामध्ये किंवा हेच प्रश्न आले होते की नाही ते सांगायला विसरू नका. ठीक आहे. तर बघा यामध्ये जर म्हटलं तर बघा सर्वप्रथम आपण ही जिल्ह्याची माहिती कलेक्ट करून दिली होती. यामध्ये कोणकोणता प्रश्न आला होता तर बघा इथे लोकसंख्यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर इथे जर विचार केला तर स्त्री पुरुष प्रमाण जे आहे मित्रांनो ठीक आहे यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचं स्त्री पुरुष प्रमाण यावरती प्रश्न आलेला आहे. इथंच खाली थोडक्यात आलं तर आपल्याला पर्जन्यमान याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. या टाइपचे तुम्हाला प्रश्न आलेले म्हणजे हे जे पहिलं पेज होतं याच्यावरती जर म्हटलं तर एकत्रित तिन्ही शिफ्टचा जर विचार केला तर 2 ते 3 प्रश्न इथेच तुम्हाला विचारले गेले होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आता यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे तालुके आहेत त्या तालुक्यानुसार आपण काय महत्त्वाची माहिती दिली होती तर त्या माहितीवरती देखील प्रश्न विचारले गेलेत. आता याच्यावरती कोणकोणते प्रश्न आले होते हे देखील मी तुम्हाला काय महत्त्वाचे जेवढे पण विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितलेले आहेत जेवढे पण प्रश्न आठवले त्यावरती तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. सीमावरती एक प्रश्न आला होता मित्रांनो. त्यानंतर जर विचार केला तर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर नद्यांवरती एक प्रश्न आला होता. ठीक आहे. नद्यांवरती प्रश्न आला होता तर नद्यांची देखील माहिती आपण दिलेली आपल्या नोट्स मध्ये. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला किल्ल्यांवरती देखील प्रश्न आला होता. ठीक आहे. किल्ल्यांवरती देखील प्रश्न आला होता. त्यानंतर जे धरणे आहेत धरणे किंवा धबधबा याच्यावरती देखील प्रश्न आला होता. आता धबधब्यावरती कोणता प्रश्न आला होता हे देखील थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला पुढे सांगून घेतो मित्रांनो. याच्यामध्ये प्रत्येक आपण जेवढे पण महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाणी किंवा जे पर्यटन आपली ठिकाणी आहेत याच्यावरती आपल्याला सेपरेट माहिती दिली होती तर याच्यावरती बहुतेक प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटले होते. तर बघा थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आयएमपी प्रश्न दिले होते मित्रांनो. याच्या माहितीवरती देखील 2 प्रश्न आले होते. याच्यामध्ये जे पर्यटन किंवा ऐतिहासिक ठिकाणी याच्यावरती देखील 2 प्रश्न आले होते. त्यानंतर पुढे थोडं आल्यानंतर बघा इथं आपण काय महत्त्वाची माहिती दिली होती. यामध्ये जर म्हटलं तर आपण जे कृषी विद्यापीठ आहे ठीक आहे. आता कृषी विद्यापीठ जे आहे आपलं अहमदनगर जिल्ह्यातील ते कोणत्या तालुक्यात आहे. ठीक आहे. तर कोणत्या तालुक्यात आहे ते आपल्याला विचारलं होतं ते राहुरी तालुक्यामध्ये आहे. त्याच्याबद्दल देखील माहिती आपण आपल्या नोट्स मध्ये या आयएमपी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे मित्रांनो. ती देखील मी तुम्हाला लगेच थोड्या वेळामध्ये दाखवून घेतो. बघा तर बघा कृषी विद्यापीठाविषयी इथे आपल्याला माहिती दिलेली यामध्ये आपल्याला तो प्रश्न विचारला गेला होता. फक्त आपल्याला तालुका विचारलं होतं. आपलं जे कृषी विद्यापीठ आहे तर ते कोणत्या तालुक्यात आहे ते आपल्याला विचारलं होतं. तर राहुरी ते प्रश्नाचं योग्य उत्तर होतं.
त्यानंतर थोडंसं वरती आलं तर आपल्याला अजून 2-3 प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारले होते. यातील जर म्हटलं तर आपल्याला जे किल्ले आहेत किंवा गड आहे याच्यावरती प्रश्न आले होते. तर यामध्ये जर विचार केला तर हरिश्चंद्र आणि त्या सोबत आपल्याला इथं यामध्ये अजून एक गडाची माहिती विचारली होती. तर हे जे गड आहे ठीक आहे, तर हे कोणत्या तालुक्यात आहे ते विचारलं होतं आपल्याला. ती माहिती आपल्याला पुढे दिलेली आहे ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला ते माहिती अकोले तालुक्यात आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. आणि इतर जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहितीवरती जी आपण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे, प्रत्येक शिफ्टला किमान 2 ते 3 प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. पहिल्या शिफ्टला जर विचार केला तर जी आपण माहिती दिलेली आहे ऍज इट इज जर म्हटलं तर जेवढे पण प्रश्न विचारले गेले होते 3-4 प्रश्न, तर त्यातील 3 ते 4 प्रश्न आपण जे नोट्स दिलेले आहेत त्यातून आलेले आहेत मित्रांनो. तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घेऊ शकता. ज्यांचे पण आज पेपर झालेले आहेत त्यांनी जर ही नोट्स जी आपण जिल्ह्याच्या माहितीवरती नोट्स दिली होती त्याचं जर पीडीएफ व्यवस्थित चाललं तर त्यावरतून आपल्याला बहुतेक प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. फक्त जिल्ह्याची माहिती बोलत आहे, आपल्याला राज्याची माहिती यामध्ये दिलेली नव्हती ठीक आहे. तर जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला या टाईपचे प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेले होते मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट करंट मध्ये देखील तुम्हाला जी महत्वाची माहिती त्यावरती देखील प्रश्न आले होते. आणि खाली जर म्हटलं तर बघा यामध्ये आपण आयएमपी प्रश्न दिले होते. तर बघा, तर हे जे आयएमपी प्रश्न दिलेले आहेत यामध्ये नदीकाठी कोणते शहर आहेत याच्यावरती देखील प्रश्न आला होता. ऍज इट इज कॉपी प्रश्न आलेले होते मित्रांनो ठीक आहे. तर या टाइप मध्ये जे आपण यामध्ये प्रश्न दिलेले आहेत त्यावरती देखील प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. तर यामध्ये जर विचार केला तर रंधा फॉल वरती देखील प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे. भंडारदरा रंधा फॉल यावरती देखील प्रश्न आलेला आहे. तर रंधा फॉल हा जो आहे कोणत्या नदीवरती आहे ते आपल्याला विचारलं होतं. कोणत्या नदीच्या पाण्याच्या वाहत्या पाण्यामुळे निर्माण झालेला आहे किंवा कोणत्या नदीवरती आहे या टाईपचा काहीतरी प्रश्न होता. त्याचं देखील आपल्याला उत्तर माहिती होतं, प्रवरा नदी ठीक आहे. याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे. ही माहिती सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये जवळपास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. डिटेलमध्ये माहिती दिली होती. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती ग्रंथावरती देखील प्रश्न आला होता. मराठीवरती जर म्हटलं तर हे जे 2 नवीन आलेले आहेत ठीक आहे, जे सूर आहेत मित्रांनो, याच्यावरती हे सूर कोणी ऍड केलेले आहेत किंवा याची जी मांडणी आहे ती कोणी केली किंवा जे नोंदणी केली किंवा कोणी यासाठी प्रयत्न केलेले आहेत, हे जे लेखक आहेत त्यांचं नाव इथे विचारलं होतं. या टाईपचा काहीतरी मराठीवरती प्रश्न आला होता. या टाईपचे बहुतेक प्रश्न आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपण जी महत्वाची माहिती दिली होती यातून भरपूर प्रश्न आलेले आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांना या नोट्सचा फायदा झालेला आहे. थोडंसं छोटंच पीडीएफ होतं मित्रांनो, एवढं डिटेलमध्ये माहिती दिली नव्हती, तरी देखील आपण जी महत्वाची माहिती दिली होती त्यावरती बहुतेक इथं प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. आता प्रत्येक विषयानुसार देखील आपण चर्चा करणार आहोत. मराठीवरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते, यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्वाचे हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता याच्यावरती देखील चर्चा करणार आहोत. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पुढे आता बाकीचे जे विषय आहेत आपले मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, तर याविषयी आपण जी पण माहिती बघणार आहोत ती संपूर्ण नोट्स विषयीच माहिती बघणार आहोत. कारण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामधूनच तुम्हाला व्यवस्थित आता रिव्हिजन करण्याची गरज पडणार आहे मित्रांनो. कारण सांगितल्याप्रमाणे जे आपण क्वेश्चन पेपर देत आहोत ते तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे. आता तुमच्याकडे फक्त 1 ते 2 दिवस बाकी असेल, ज्यांच्या पण पेपर 2 ते 3 दिवसांनी आहे, तर पेपरसाठी ऑलरेडी तुमच्यासाठी खूपच कमी कालावधी आहे. तर त्याच्यासाठी स्कोर वाढवण्यासाठी हे जे आपले 4 विषय आहेत मित्रांनो हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याच्यावरती टोटल जर म्हटलं तर 50 ते 55 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला कुठून करायची, रिव्हिजन कुठून करायची, तर नोट्स मधून. आता नोट्स मधून कसं करायचं ते देखील तुम्हाला सांगतोय. ऍज इट इज जे प्रश्न आहेत फक्त संख्या बदल झालेले काही ठिकाणी, संख्या बदल किंवा आपल्याला त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात, त्या टॉपिक वरती त्याच टाईपचे प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. जर तुम्ही नोट्स सोडवल्या म्हणजेच त्यामध्ये क्वेश्चन पेपर दिलेला त्या व्यवस्थित सोडवल्या, त्यांची रिव्हिजन केली, तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काय करण्याची गरज पडणार नाहीये. कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, कसे क्वेश्चन विचारले जातात यांची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमच्यासाठी सर्वात चांगलं असणार आहे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जातात, त्यासोबत आपल्याला राज्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जातात. याच्यासाठी तुम्ही जिल्ह्याच्या माहितीसाठी सेपरेट पीडीएफ दिलेला आहे, ते देखील आपण नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. आता राज्याची माहिती थोडीफार तुम्हाला करावीच लागणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण संगणकाची माहिती उपलब्ध करून देतोय. संगणकावरती 10 प्रश्न विचारले जातात. इझी लेवलचे आपल्याला प्रश्न असतात. बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला आयएमपी प्रश्न आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे एकत्रित जर म्हटलं तर 60 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि त्याच सोबत तुम्हाला यामध्ये एकत्रित जर विचार केला तर तुम्हाला 7 ते 8
विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय। आजच्या या ऑफर मध्ये आपण किंमत कमी ठेवलेली मित्रांनो 169 रुपीज, याची किंमत आधी 229 रुपीज होती, परंतु आता अहमदनगर डीसीसी बँक भरतीच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी क्वालिटी मिस केली होती, थोडीशी किंमत कमी करा। तर याच्यासाठी सर्व क्वेश्चन पेपर आणि त्यासोबत सर्व विषयांची नोट्स यांची किंमत आता 169 रुपीज ठेवलेली आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139646199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। स्क्रीनशॉट आल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर केल्या जाते मित्रांनो। यामध्ये लेटेस्ट झालेले सातारा, चंद्रपूर डीसीसी बँक भरतीचे देखील पेपर भेटणार आहे। एकूण 60 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि 7 ते 8 विषयांच्या नोट्स तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील। तर ही ऑफर स्पेशल एडीसीसी बँक भरती 2024-25 साठी असणार आहे। तर या ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका। लवकरात लवकर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता। पेमेंट साठी आणि स्क्रीनशॉट साठी हा एकच नंबर असणार आहे, म्हणजे पेमेंट साठी आणि व्हॉट्सअप साठी हा एकच नंबर असणार आहे। याच नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। तर चला आता आपण प्रत्येक विषयानुसार विचार करूया की आपल्याला कोणत्या विषयावरती कशा प्रकारचे टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात। आता मी सांगण्याऐवजी तुम्ही जर असं केलं की ह्या ज्या लेटेस्ट वर्कवेलच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो, यामध्ये आपल्या वर्कवेलचा जरी विचार केला त्याच्यामध्ये आपण वर्कवेलनेच घेतलेल्या लेटेस्ट सातारा, त्यासोबत रत्नागिरी, भंडारा, ठाणे या सर्व जिल्ह्यांचे पेपर वर्कवेल या कंपनीनेच पेपर घेतलेले आहेत आणि अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे देखील पेपर वर्कवेल हीच कंपनी घेत आहे। त्यानुसार जर विचार केला तर हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला जास्त कुठूनच करण्याची गरज नाहीये। कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला बघण्यासाठी दुसरं कुठंच सर्च करत बसू नका। तुम्ही या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्यानुसार अभ्यास करा, त्या टॉपिक नुसार अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला आता फक्त याच्यामध्ये मराठीचं मी तुम्हाला काही सांगत बसणार नाहीये, कारण मराठी ऑलरेडी आपण मराठीवरती बहुतेक क्लास घेतलेले आहेत। याच्यामध्ये जर म्हटलं तर शब्दांच्या जातीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे। यामध्ये जर विचार केला तर क्रियाविशेषण, अव्यय, क्रियाविशेषण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। क्रियापद झालं, त्यासोबत कर्ता, कर्म, क्रियापद या टाईपचे प्रश्न विचारले जातात। त्यासोबत आपल्याला यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे शब्द दिलेले असतात, ठीक आहे, जसं की एक वाक्य दिलंय, या एका वाक्यासाठी आपल्याला एखादा जो शब्द येईल तो आपल्याला इथं निवडायचा असतो। या टाईपचे प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। मग जे शब्द समूहासाठी एक शब्द या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आजच्या देखील पेपरला। यामध्ये जर विचार केला तर पुढे आपल्याला विशेषण याच्यावरती देखील प्रश्न विचारले होते। त्यासोबत आपल्याला जे महत्त्वाचे रीतिवाचक आपल्याला जे सर्वनामे आहेत याच्यावरती प्रश्न आला होता। म्हणजे जास्त तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये, जे आपल्याला नोट्स मध्ये टॉपिक नुसार आपल्याला जे विषय दिलेले आहेत त्याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही रिव्हिजन करण्याची गरज पडणार नाहीये। मराठी व्याकरणामध्ये जे आपले पहिले 7 ते 8 महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांचा जर अभ्यास केला तर तुमचे 15 पैकी 15 मार्क इथं पडायला काहीच हरकत नाही। कोणताही बुक घ्या, त्याच्यामध्ये पहिल्यापासून आपण जर विचार केला तर महत्त्वाचे जे 7 ते 8 विषय आहेत त्यांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरजच पडणार नाही आणि अतिशय सोपे प्रश्न विचारले गेले होते। आता याच टॉपिक वरती आपण वारंवार माहिती देत बसणार नाहीये मित्रांनो, कारण ऑलरेडी आपण बहुतेक वेळेस यावरती चर्चा केलेली आहे, ठीक आहे। आता बाकी गणित बुद्धिमत्तावरती आपण चर्चा करूयात, ठीक आहे। यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी रेल्वेचे जे उदाहरणं आहेत मित्रांनो, ऍज इट इज कॉपी पेस्ट रेल्वेची उदाहरणं आली होती मित्रांनो, दोन उदाहरणं आलेली होती। 2 शिफ्टला जर विचार केला तर रेल्वेवरती 2-3 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो। यामध्ये गुणोत्तरावरती 2 प्रश्न आले होते मित्रांनो। आता पुन्हा सांगतोय गणित बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर तुम्ही हे जे लेटेस्ट क्वेश्चन पेपर आहेत ते जर सोडवले असतील तर त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात आणि इथून मागे देखील तुम्हाला वारंवार सांगत आलेले हे जे क्वेश्चन पेपर यांची जर तुम्ही रिव्हिजन केली तर तुम्हाला याच टाईपचे प्रश्न विचारलेले जाणार मित्रांनो, ठीक आहे। तर त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे मी सकाळपासून या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला नव्हता, परंतु बहुतेक विद्यार्थ्यांची कॉल एसएमएस आली की नक्की आजचा पेपर कसा होता, त्यावरती स्वरूप कसं होतं आपल्याला थोडक्यात माहिती द्या, त्यामुळे ही संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे। त्याचसोबत हे जे आपल्याला माहिती दिलेली यामध्ये हे जे क्वेश्चन विचारले जातात, जसं की याला एक काम करण्यासाठी 7 दिवस लागतात तर ते बी काम जे बी आहे तो ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो, या टाईपचे सुद्धा 2-3 प्रश्न विचारले गेले होते। म्हणजे जे आपल्याला लेटेस्ट मागच्या पेपरला प्रश्न विचारले गेले त्याच टाईपचे प्रश्न विचारले गेले होते। म्हणजे हे जे वर्कवेलने पेपर घेतलेत ना यांचा पॅटर्न हाच सेम कंटिन्यू झालेला आहे, यामध्ये जास्त काय बदल नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय क्वेश्चन पेपर सोडवा, क्वेश्चन पेपर मध्ये ज्या टाईपचे प्रश्न विचारले गेलेत अहमदनगर डीसीसी बँक भरतीसाठी देखील तुम्हाला त्याच टाईपचे प्रश्न विचारलेले जाणार मित्रांनो, ठीक आहे। तर यामध्ये बघा पुढे जर म्हटलं तर अजून कोणत्या टाईपचे प्रश्न आले होते, यामध्ये पर्सेंटेज काढण्यासाठी 3 प्रश्न आले होते। पर्सेंटेज काढण्यामध्ये यामध्ये जे टक्केवारी दिलेले असतात, जसे की मराठीसाठी 30% पडले किंवा इंग्रजी विषयासाठी 75% पडले आणि एकत्रित तुम्हाला टक्के दिलेले असतात आणि त्यानंतर पास आणि नापास विद्यार्थी यांची
सरासरी काढायला सांगितली असते, किंवा किती विद्यार्थी पास झाले, किती विद्यार्थी नापास झाले, या टाईपचे 2-3 प्रश्न विचारले गेले होते, जे की ऑलरेडी मागील क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत मित्रांनो, किंवा ऑलरेडी विचारलेले आहेत मित्रांनो. फक्त संख्या चेंज, टक्केवारी चेंज या टाईपचे प्रश्न आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही. खूप डिटेलमध्ये माहिती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती मागील व्हिडिओच्या माध्यमाने देखील दिली होती, आणि या व्हिडिओच्या माध्यमाने देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि आता बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर विचारूच नका, ज्याची पण थोडी सुद्धा प्रॅक्टिस असेल तर त्याचा बुद्धिमत्ताचा एकही प्रश्न चुकायला नाही पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, हे कसं ते देखील मी तुम्हाला सांगतो. अजून एक सांगायचं राहिलं यामध्ये, तर बघा कोणत्या टाईपचा प्रश्न आला होता यामध्ये. घड्याळाच्या वरती प्रश्न विचारला जातो गणितावरती, जसं की याच्यामध्ये जे घंटा टोल असतात, जसं की घंट्याचा टोल जो असतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये दिलेला असतो एका सोबत किती वेळा टोल झाले, जसं की एक जे 3 वेगवेगळे टोल आहेत, जसं की एक 10 मिनिटांनी वाजतो, त्यानंतर एक 20 मिनिटांनी वाजतो, एक 30 मिनिटांनी वाजतो. तर हे तिन्ही टोल एका सोबत समजा 10 वाजता वाजले, तर पुढील जे टोल आहेत एका सोबत कोणत्या म्हणजे कोणत्या तारखेला किंवा कोणत्या किती तासांनी ते टोल होतील, या टाईपचा प्रश्न आला होता. ठीक आहे, या टाईपचे 2-2 प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले गेलेत. म्हणजे घड्याळाच्या टोलवरती, जसं की एक टोल आहे, ठीक आहे, म्हणजे हे 3 वेगवेगळे टोल आहेत, जसे की एक टोल 10 मिनिटांनी वाजतो, दुसरा टोल 20 मिनिटांनी आणि तिसरा टोल 30 मिनिटांनी. तर हे तिन्ही टोल एका सोबत आपल्याला जे वाजतात त्याची एक वेळ दिलेली असते, जसे की 10 वाजता एकदा वाजला, तर पुढील कोणत्या तासांनी ते एका सोबत हे तिन्ही टोल वाजतील ते आपल्याला काढायचं असतं. सिंपल कॅल्क्युलेशन असतं, फक्त कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचं उत्तर. या टाईपचे जवळपास दोन्ही तिन्ही शिफ्टला 2-2 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर इथं बघा ट्रेनवरती या जे प्रश्न विचारले जातात ते देखील तुम्हाला विचारले गेले होते या देखील पेपरला. मागील जे क्वेश्चन विचारले आहेत ऍज इट इज, फक्त संख्या चेंज असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. त्याच टाईपचे प्रश्न इथे विचारलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. पुढे बघा सरासरी, त्यानंतर गुणोत्तर, याच्यावरती ऑलरेडी 2 प्रश्न आलेले आहेत. पर्सेंटेज वरती 2-3 प्रश्न होते. त्यानंतर शेकडेवारी, ठीक आहे, शेकडेवारी देखील याच्यावरती देखील प्रश्न होते. त्यानंतर सरळ व्याज, ठीक आहे, सरळ व्याज याच्यावरती देखील आपल्याला हे जे क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आहेत त्याच टाईपचे 2-3 प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पाण्याच्या टाकीवरती शक्यता प्रश्न विचारला गेलेला नाहीये मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूया आता कोणकोणत्या बुद्धिमत्ताचा, आता थोडक्यात आपण बघूया. ठीक आहे, बुद्धिमत्तावरती आपल्याला कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत. बुद्धिमत्ता अतिशय महत्वाचे असणारे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, तर बुद्धिमत्ताचे आपण एक क्वेश्चन पेपर ओपन करून त्याच्यामधील माहिती जाणून घेऊया की बुद्धिमत्तावरती तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते. आता इंग्रजी या टॉपिकचं मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये, अगदी सोपं इंग्रजी विचारलं जाते. यामध्ये जर विचार केला तर फिल इन द ब्लँक, त्यासोबत यामध्ये आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी झालं, करेक्ट स्पेलिंग झालं, त्यासोबत करेक्ट सेंटेन्स झालं आपल्याला. त्यानंतर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला आर्टिकल यूज करण्यासाठी झालं. तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते 15 प्रश्न. आता आपण फक्त बुद्धिमत्तावरती चर्चा करणार आहोत, त्यानंतर डायरेक्टली या व्हिडिओला स्टॉप करणार आहोत. कारण ऑलरेडी इथून मागे जे पण विद्यार्थी रेग्युलर क्लास बघत असेल तर वारंवार सांगत आलो होते की क्वेश्चन पेपर सोडवा, क्वेश्चन पेपरनुसारच तुम्हाला पुढील पेपरला प्रश्न विचारले जातील एडीसीसी बँक भरतीसाठी, त्यानुसारच पेपरला स्वरूप आहे. त्यामुळे जास्त काय बोलण्याची गरज नाही. आपण हा व्हिडिओ जास्त मोठा काय बनवणार नाहीये मित्रांनो. ज्या पण विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर सोडवला असेल त्यांना 100% फायदा झालेला असणार, आणि त्याच टाईपचे प्रश्न आलेले, त्यामुळे डायरेक्टली आपण मॉक टेस्ट आहेत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, मॉक टेस्ट आपण या समजून या क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हे जे बुद्धिमत्ताचे प्रश्न या टाईपचे प्रश्न आले होते. त्यानंतर यामध्ये आपल्याला या टाईपचे प्रश्न आले होते सीपीओ, यामध्ये संगणकाचे प्रश्न, संगणकामध्ये जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला फुल फॉर्म विचारले होते. त्यासोबत फुल फॉर्म सोबत आपल्याला मेमरीवरती प्रश्न आला होता. ठीक आहे, आणि त्यासोबत आपल्याला वेबसाईट वरती प्रश्न आला होता. या टाईपचे तुम्हाला संगणकावरती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर बुद्धिमत्तावरती बघूयात. आता बुद्धिमत्ताचे या क्वेश्चन पेपर मधील जिथे पण प्रश्न असतील तर ते बघूया, जेणेकरून तुम्हाला इथं समजून येईल मित्रांनो. ठीक आहे, तर बघूया अजून एक बुद्धिमत्तामध्ये जर विचार केला तर आपल्याला जे लाईन दिलेले असते, ठीक आहे, रेषेमध्ये, तर आपल्याला इकडून काही विद्यार्थ्यांची संख्या दिली असते, इकडून काही विद्यार्थ्यांची संख्या दिली असते, तर टोटल जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला काढायला सांगितलेलं असतं. या टाईपचे प्रत्येक शिफ्टला 1-2 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज पडणार नाहीये. तुम्ही जर मागील क्वेश्चन पेपर अभ्यासला तर एवढं समजून चला की तुमचा 80% तिथं अभ्यास पूर्ण होऊन जाईल, की त्याच टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. त्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडण्याची 100% चान्सेस असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर अजून
अजून बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले होते, तर ते देखील सांगतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे नातेसंबंधावरती जास्त प्रश्न नाहीये, तर चुकून एक दोन प्रश्न आले तर येतात. बाकी नातेसंबंध याच्यावरती या टॉपिक वरती आत्ताच्या शिफ्टला प्रश्न विचारलेले नाहीत. ठीक आहे, तर नातेसंबंध थोडंसं आपण व्यवस्थित म्हणजे केलं तरी चालेल किंवा थोडा आपण कमी वेळ दिला तरी चालेल. बाकीच्या टॉपिक वरती थोडा जास्त वेळ द्या. ठीक आहे, तर बघूया पुढे जर म्हटलं तर बुद्धिमत्तावरती आपल्याला अजून कोणकोणते प्रश्न घुसत आहेत जे की विचारले होते. ठीक आहे, तर बघा आपण डायरेक्टली खाली येऊयात जेणेकरून बुद्धिमत्तेचे आपल्याला प्रश्न समजून येतील कोणकोणत्या टाईपचे कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, तर यामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न बघा, तर यामध्ये ABCD चे जो क्रम असतो अक्षरमाला किंवा संख्यामाला यावरती जर म्हटलं तर 4 ते 5 प्रश्न विचारले जात आहेत. आणि अजून यामध्ये वेगळा गट, ठीक आहे, यामध्ये अक्षरांचा वेगळा गट आपल्याला ओळखायला सांगितलेला असतो, तर यावरती प्रश्न आला होता. त्यासोबत आपल्याला संख्यांचा वेगळा गट ओळखायला सांगितलेला असतो, या टाईपचा प्रश्न आला होता. आणि बघा आता एक अजून टॉपिक देत आहे, याच्यावरती प्रत्येक शिफ्टला कमीत कमी 2 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त 3 ते 4 प्रश्न. पहिल्या शिफ्टला 3 प्रश्न विचारले गेले होते, या टाईपचे प्रश्न बघा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. या टाईपचे प्रश्न अतिशय सोपे असतात. संख्या मोजायची, टोटल किती अक्षर आहे, गट करायचा, सर्वांची सारखी संख्या करायची. 3 प्रश्न पहिल्या शिफ्टला होते, दुसऱ्या शिफ्टला देखील 2-3 प्रश्न होते आणि तिसऱ्या शिफ्टला देखील 2-3 प्रश्न होते. म्हणजे बुद्धिमत्ता अतिशय सोपं होतं. जर तुमचा थोडा जरी अभ्यास असेल तर बुद्धिमत्ताचा तुम्ही आउट ऑफ इथं स्कोर करायला तुम्हाला काहीच हरकत नाही. एवढ्या सोपे सोपे प्रश्न तुम्हाला इथे विचारले होते. आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला एवढंच सांगाल की क्वेश्चन पेपर अभ्यास हा, क्वेश्चन पेपर व्यतिरिक्त तुम्हाला जे टॉपिक दिले ते व्यवस्थित केलं तर तुम्हाला काहीच हरकत नाही. आणि इंग्लिशचं जरी म्हटलं तर त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात. आणि गणित बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर तुम्हाला त्याच टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला दुसरीकडे व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही की कोणते क्वेश्चन आले. हे जे आहे ते GK GS वरती थोडं कमी लक्ष द्या, बाकी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता याच्यावरती थोडं जास्त लक्ष द्या. आणि GK जर तुम्हाला करायचंच असेल तर जिल्ह्याची माहिती थोडी व्यवस्थित करा, त्याच्यावरती 3-4 प्रश्न विचारले जातात. त्यासोबत जर म्हटलं तर राज्याची माहिती तुम्हाला विचारली जाते. यामध्ये डोंगर रांगा, ठीक आहे, डोंगर रांगा ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासोबत आपल्याला जिल्ह्याच्या सीमा किंवा राज्याच्या सीमा याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे तुम्ही व्यवस्थित करा. जिल्हा आणि राज्यावरती आणि जिल्ह्याची आणि राज्याची जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती तुम्ही अभ्यासाला इथं गरजेचं असणार आहे, अभ्यास करायला त्याची गरजेचं असणार आहे. याच्यावरती तुम्हाला 7-8 प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जास्त काही प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे, दुसरीकडे आता टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा. GK GS साठी तुम्हाला जिल्ह्याची आणि राज्याची माहिती करायची आहे. त्यासोबत बँकिंगसाठी तुम्ही टॉपिकनुसार अभ्यास करू शकता, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यानुसार टॉपिकनुसार अभ्यास करू शकता. आणि बाकीचे जे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आहे त्यांच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचे रिव्हिजन करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काय करण्याची गरज पडणार नाहीये. आणि मराठी ग्रामरचं जर म्हटलं तर पहिले जे आपले 7 ते 8 टॉपिक आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित केले, याच्यामध्ये शब्दांच्या जाती, त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये जर शब्दांच्या जाती टोटल आपण कव्हर केल्या, याच्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय हे सर्व आपले जे प्रकार आहेत मित्रांनो, हे जरी व्यवस्थित केले, यामध्ये काळाचे प्रकार हे जरी व्यवस्थित केले तरी तुम्हाला इथे प्रश्न तुमचे जे मार्क आहेत ते व्यवस्थित तुम्हाला भेटणार आहे. प्रयोग झाला याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अलंकार शक्यता विचारला जात नाहीये. यामध्ये एकही विद्यार्थी बोलला नाही की अलंकारावरती प्रश्न होते, तर अलंकार नाही केला तरी चालेल. जे पहिले आपले महत्त्वाचे 7-8 टॉपिक आहेत ते व्यवस्थित करा, त्याच्यावरती तुम्हाला थोडे जास्त प्रश्न विचारले जातात. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या व्यतिरिक्त अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल तुम्हाला माहिती ऑलरेडी दिलेलीच आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.